नमस्कार मित्रांनो. आपण हिंदू धर्मामध्ये अनेक सण साजरे करतो. आपल्या खूप रूढी परंपरा आहेत. ती काही केवळ कर्मकांड नाहीये, तर त्या पाठीमागे काही शास्त्रीय कारणं सुद्धा आहेत. आणि त्याची ती शास्त्रीय बैठक, त्यांची ती वैज्ञानिक बाजू तुम्हाला दाखवण्याच्या उद्देशाने हा आजचा व्हिडिओ मी करत आहे. खरं तर सगळ्या सणांबद्दल सांगत बसले, तर आपल्या हिंदू संस्कृतीत इतके सण आहेत, की इथं ते शक्यच होणार नाही. एक श्रावण महिना जरी घेतला ना आपण, तरी त्याच्यामध्ये इतके सण आहेत, की त्या महिन्यामध्येच 2-3 मोठे सण सुद्धा येतात आणि ते सार्वजनिकरित्या साजरेही होतात. पण कसं आहे, की जे घरोघरी छोटे-छोटे जे सण साजरे केले जातात, म्हणजे पूर्वीच्या काळी जायचे असं म्हटलं पाहिजे खरं तर, की छोटे-छोटे दररोज सण असतात त्याच्यामध्ये आणि ते सगळे साजरे केले जायचे. परंतु आत्ता ते शक्य नाहीये आणि आजकालच्या धावपळीच्या जीवनात नोकरी करणाऱ्या आयांना तर ते सांगणंही शक्य नाही. त्यामुळे बऱ्याच जणांना ते माहितीही नसतं. आपला पहिला सण येतो, तो म्हणजे दीप अमावास्या आणि त्याचं नामकरण अत्यंत वाईट करून गटारी अमावास्या केलेलं आहे. खरं तर गटारी नसून त्याचं नाव आहे गतहारी अमावास्या. गतहार गतहारी म्हणजे गत आहार जो गेलेला आहे, जो पूर्वी केला जात असे आणि जो आता त्यागायचा आहे, तो त्यागलेला आहार म्हणजे उदाहरणार्थ मांसाहार वगैरे, की जेणेकरून आता पावसाळ्यात हवा बदलेल आणि मग पोटासाठी ते चांगलं नसेल. असा जो त्याग केलेला आहार आहे, तो त्या दिवसापासून पुढे पुन्हा खायचा नाहीये. म्हणून तो दिवस म्हणजे गत आहार, गताहारी अमावस्या असा त्याचा अर्थ. आपल्या जीवनातील दुःख, अंधार नाहीसा होऊन प्रकाश आणि सुखाचं आगमन व्हावं म्हणून आपण दिव्याची पूजा करतो. त्यामागचं दुसरं कारण असं आहे, की श्रावणामध्ये सतत असे वेगवेगळे सण, उत्सव सतत येत असतात. मग तेव्हा महिनाभर आपल्याला पूजेसाठी वगैरे ते लागत असतात दिवे आणि मग ते कुठेतरी सांदी कोपऱ्यात अडगळीत पडले असतील, तर ते काढायचे, स्वच्छ धुवायचे, त्या दिवशी त्यांची पूजा करायची. म्हणजे वेळेवरती ऐन वेळेला ते आपल्याला सहजच हाताला येतील. असाही त्याच्या पाठीमागचा एक उद्देश असतो. आपली संस्कृती ही अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी आहे. खरं तर आपण प्रार्थना करतो ना, त्यात सुद्धा म्हणतो, "तमसो मा ज्योतिर्गमय." पण परदेशी संस्कृतीचा आपण अनुकरण इतकं करायला लागलोय, की आपण वाढदिवसाला आरतीचं ताट घेऊन दिवा लावून औक्षण करायच्या ऐवजी केकवरती मेणबत्त्या विझवतो आणि आपल्या मुलांना तेच शिकवतो. ही आपली संस्कृती नाहीये. आपल्या बाळाच्या आयुष्यामध्ये सुख आणि आनंद याचा प्रकाश पसरवण्यासाठी दिवे विझवून नाही, तर दिवे लावून औक्षण करून त्यांचा वाढदिवस साजरा करा. यानंतर दिव्याच्या अमावास्येनंतरचा सण येतो, तो म्हणजे नागपंचमी. या दिवशी नागांच्या प्रतिमेचं पूजन करावं. शेतामध्ये नांगरू नये, कारण नांगराच्या फळांमुळे नागाच्या बिळांमध्ये जी छोटी-छोटी पिल्लं असतात, कारण की तो त्यांचा प्रजनन काळ असतो, ती मरतात. साप आणि नाग हे तर शेतकऱ्यांचे मित्र आहेत, कारण की शेतामधल्या धान्याची जी नासाडी करतात, अशा उंदरांना ते खातात आणि त्यांना नागांना त्या जिवंत पकडून आणायचं आणि त्यांची पूजा करायची. हळदी-कुंकू वाहून त्यांच्या डोळ्यात जाईपर्यंत, त्यांना त्रास होईपर्यंत त्यांची पूजा करायची. खरंच ह्या सगळ्याची आवश्यकता आहे का? खरं म्हणजे उंदीर खाणारा नाग दूध पितो का? हा सुद्धा एक प्रश्नच आहे ना? नाही हो, ते त्याचं अन्नच नाहीये. पण हे गारुडी काय करतात, त्यांना 2-4 दिवस उपाशी ठेवतात अगोदर आधी आणि मग शेवटी पूजेच्या दिवशी त्यांना जेव्हा समोर आणलं जातं, तेव्हा त्यांना जर दूध दिलं, तर ते एवढ्या दिवसांनी मिळाल्यानंतर मग ते जे काय मिळेल ते खातात बिचारे. अशा पद्धतीने इतक्या दिवसांच्या उपासमारीनंतर ते दूध पण प्यायला तयार होतात.
परंतु आपल्या मुलांना त्याचा अंदाज येणार नाही. कारण की त्यांना हे आवडत नाही, ते आवडत नाही, ही भाजी नको, ती भाजी नको. खरं म्हणजे एखाद दिवशी आईने सांगायला पाहिजे, "नाही, मी हीच भाजी केलेली आहे. तुला भूक लागेल तेव्हा तू हीच खायची. मी दुसरं काही बनवणार नाही." थोडा वेळ थांबतील उपाशी, राहतील. तुम्हाला त्रास देण्याचा पण प्रयत्न करतील. पण संध्याकाळी कारल्याची भाजी दिली ना, ती सुद्धा खातील. पण आईला दम निघाला पाहिजे ना. खरं तर हे, की ती दिवसभर स्वतः उपाशी राहील, दिवसभर घोकत बसेल. "बाई गं, लेकरांनी काहीच नाही खाल्लं सकाळपासून." पण एक त्या बाळाच्या पोटामध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या आणि सगळे प्रकारचे व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स सगळे गेले पाहिजेत ना. आपलं बाळ जर आजारी पडू नये असं वाटत असेल, तर गांधारीसारखी पट्टी लावलेली आई बनू नका हो. तर डोळस आई बनण्याचा प्रयत्न करा. काय हरकत आहे का असं? जमेल? बघा प्रयत्न करून. त्यानंतरचा सण येतो रक्षाबंधन. बहीण-भावाच्या नात्याला उजाळा देणारा आणि त्यांचं प्रेम वाढवणारा हा सण. भावाची काळजी घेणारे असतात. त्यामुळे भावांनी सुद्धा बहिणीला ओवाळलं तरी चालेल. पण सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्या पाठीमागचं मुख्य उद्देश आहे, कारण आहे, की नाती सांभाळणं. यानंतर सण येतो, तो म्हणजे गोकुळाष्टमी. सर्वजण थरावर थर लावून, एकमेकांवरती चढून हंडी फोडतात. बाळकृष्णाकडनं आपण ते शिकलोय. पण याच्यातनं आपण एकमेकांमध्ये सहकार्याची भावना वाढीस लावतो. मुलांना एकमेकांना पुढे जायला मदत करण्याची वृत्ती वाढीस लावतो. एकमेकांचे पाय ओढायला नाही शिकवत आपण. आपली संस्कृती खरोखर खूप महान आहे. पण ती आपण दिवसेंदिवस खरंच विसरत चाललोय. यानंतर श्रावणामध्ये दर शुक्रवारी बायका हळदी-कुंकू करतात किंवा एखाद्या शुक्रवारी करतात. आजकाल तर बायकांना स्वतः नोकरी करणाऱ्या असतात, त्यांना वेळच नसतो. त्यामुळं महिन्यातल्या एखाद्या शुक्रवारी त्या करतात. पण पूर्वी दर शुक्रवारी केलं जायचं हळदी-कुंकू. याच्यामध्ये आजूबाजूच्या सगळ्या बायकांना बोलवून त्यांना हळदी-कुंकवाच्या निमित्ताने त्या यायच्या. मग त्यांना फुटाणे, मसाला दूध वगैरे असं दिलं जायचं. ह्याच्या पाठीमागचं दुसरं एक सायंटिफिक कारण असं आहे, की हे जे वातावरण जे असतं ना, पावसाळी वातावरण, त्या वातावरणामध्ये सर्दी होण्याचं प्रमाण जास्त असतं. फुटाणे खाल्ल्यामुळे सर्दी होत नाही. म्हणून ते फुटाणे खायचे असतात. पण ह्याच्या पाठीमागे एक गंमत आहे. ती म्हणजे अशी, की फुटाणे शुक्रवारी खायचे, पण शनिवारी जो फुटाणे खाईल, त्याला पुढचा जन्म घोड्याचा येईल. काय माहिती? खरं सांगायचं तर शनिवारी फुटाणे खायचं नाही याचंही शास्त्रीय कारण आहे. ते म्हणजे असं, की पावसाळी वातावरणात सर्दीसाठी जरी फुटाणे चांगले असले, तरी पचायला जड असणारे फुटाणे लागोपाठ 2 दिवस जर खाण्यात आले, तर पोटाचे फटाके वाजायला नक्कीच सुरुवात होते. या दिवशी शुक्रवारी जेव्हा हळदी-कुंकवाला घरामध्ये बायका येत असतात, तेव्हा घरातली लहान मुलं सुद्धा जाता येता बकोणे भरून-भरून फुटाणे खात असतात. मग त्यांचीही दुसऱ्या दिवशी तब्येत बिघडण्याची शक्यता असते. म्हणून त्यांनी शनिवारी कोणीच फुटाणे खाऊ नये. आता पुढचा जन्म घोड्याचा मिळेल की गाढवाचा हे माहीत नाही. पण दुसऱ्या दिवशी पोट मात्र बिघडण्याची शक्यता सगळ्यात जास्त. आणि ह्याच दरम्यान येतो, जो आपल्या सगळ्यांना आवडतो, तो सण म्हणजे आपल्या गजाननाचा लाडका उत्सव. खरं म्हणजे आपण खूप आनंदाने हा सण साजरा करत असतो. परंतु डॉल्बी लावून, कर्णकर्कश आवाजामध्ये असा असा साजरा न करता आपण फक्त आनंदाने आणि उत्साहाने तो साजरा करूया. ढोल ताशाच्या गजरात साजरा करूया. कारण की शेवटी बुद्धीची देवता असणाऱ्या गजाननाच्या बुद्धीला सुद्धा हे पटलं पाहिजे की नाही, की तुम्ही काय वागताय? याच दरम्यान दारू पिऊन त्याच्यासमोर वेडेवाकडे
विचकट आचकट चाळे करणं किंवा नाच करणं आणि हे सगळं टाळूया आपण आणि भक्तिभावाने पुढे आपलं येणारं आयुष्य जे आहे, ते त्याच्यातलं सगळ्यातल्या सगळ्या आयुष्यातले सगळ्यांचे संकट दूर व्हावेत, ही आपण प्रार्थना करूया. कारण की तो संकट दूर करणारा असा गजानन आहे आणि या गणेशाची आपण छान आनंदाने पूजा करूया. तर ह्या गणेशोत्सवाच्या सुद्धा आणि ह्या श्रावण मासाच्या सुद्धा तुम्हाला सगळ्यांना खूप 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 हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.